वेदे तुम्ही मर्मा त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मातरम्। एक आखिरी राहुल जी, बस एक बात मैं आपको बताना चाहता हूँ। साहिर लोग, एक सेकंड भैया, एक सेकंड। कांग्रेस ने जो भी किया है वो अपने वोट बैंक के लिए किया है, मुसलमानों को खुश करने के लिए किया है, और जो संविधान में हमें धार्मिक आजादी दी है उसके लिए किया है। क्या हम लोगों ने पूरा गाया कि नहीं गाया? उसके बावजूद भी नेता हमारी रोकना चाह रही थी, उसके बावजूद भी हम लोगों ने गाना को पूरा किया। क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे, सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो। इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा। नामकरण किया है दिमागी नक्सल। आपको याद होगा इस भाषण में प्रधानमंत्री ने एक शब्द का इस्तेमाल किया, दिमागी नक्सल। मैंने सुना आप लोग जो सवाल करते हो वो दिमागी नक्सल हो। आज आपने एक नए टर्म का इजाद किया है, दिमागी नक्सल। याचा अर्थ काँग्रेसच्या मुख्यालयात घडलं ती संपूर्ण विचारधारेची, अशा स्वरूपाची किंवा संपूर्ण भारतीय जनमानसाची प्रतिक्रिया आहे का? नाही. मी तुम्हाला एक दृश्य दाखवणार आहे. रस्त्यावरून वंदे मातरम हे गीत म्हणत काही तरुण जात होते. त्यावेळेला रस्त्यावर काहीतरी व्यवसाय करणारी, छोटा मोठा व्यवसाय करणारी अथवा भीक मागणारी अशी एक स्त्री होती. ती उभी राहिली, त्यांनी सॅल्यूट केला आणि वंदे मातरमला आपली मानवंदना. बघा. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आपल्या देशामध्ये सध्या विलक्षण घडामोडी घडत आहेत. 80वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला त्यावेळेला झारखंडमध्ये रांची येथे मुंडा स्टेडियमवर 27 दिवस झाले विद्यार्थी आंदोलनात आहेत. देवेंद्रनाथ महातो यांच्या उपोषणामुळे त्यांची अवस्था अतिशय किविलवाणी झाली आहे आणि ज्याला आपण क्रिटिकल असं म्हणू तशी अवस्था आहे. विद्यार्थ्यांचा धीर एक प्रकारे आता सुटत चाललाय आणि त्याला काहीसं वेगळं वळण एक प्रकारे लागतंय. जरी त्यांनी कोणत्याही प्रकारे जंतर मंतर आपलं होऊ दिलं नसलं तरी देखील आता हेमंत सोरेन यांचे प्रतिमा जाळणं किंवा राहुल गांधी यांची प्रतिमा जाळणं अशा प्रकारच्या गोष्टी ज्या पहिल्यांदा होत नव्हत्या त्या तिकडे आता व्हायला लागलेल्या आहेत. त्याच वेळेला पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना देशाचा तिरंगा जेव्हा फडकावला त्यावेळेला अनेक गोष्टींचा उल्लेख केला. त्या सगळ्याचा आत्ता काही इथे मी गोषवारा घेत नाही, परंतु ज्याच्यावरून सध्या सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली आणि ती म्हणजे त्यांनी दिमागी नक्सल अशा स्वरूपाची एक वेगळा विचार मांडला. त्याच्यावर खूप टीका होतीये. इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा. त्याचाही आपण परामर्श घेऊ आणि त्याच्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या मुख्यालयात जेव्हा तिरंगा फडकावला गेला त्यावेळेला संपूर्ण वंदे मातरम तिथे गायलं गेलं. त्याच्या विरोधात म्हणजेच एक प्रकारे त्याच्यावर एक तीव्र प्रतिक्रिया ही गांधी कुटुंबाकडून उमटली. सोनिया गांधी यांचे हातवारे, राहुल गांधी यांचं जे एक आपण सन्मानात उभे राहतो ते उभं न राहता त्यांनी इतरत्र हालचाली करून त्याविषयीची एक नापसंती व्यक्त करणं, कार्यकर्त्यांकडे चौकशी करणं, अशा सगळ्या गोष्टी घडल्या. या तिन्ही गोष्टींचा आपल्याला लेखाजोखा, कारण ऑल दीज आर इंटरकनेक्टेड, म्हणून त्याचा लेखाजोखा मांडला गेलेला आहे. राहुल गांधी यांचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांचं असं एक म्हणणं आहे की यू पीपल आर नॉट टेकिंग हिम सिरियसली. आणि हे खरं आहे की मीडिया हॅव नॉट बीन टेकिंग सिरियसली. मीडिया त्यांना पप्पू हे नाव देत होतं. याचं कारण आपके अंदर मेरे लिए गुस्सा है, आपके लिए मैं पप्पू हूँ, आपके लिए मैं अलग अलग गाली दे सकते हो. त्याचा वारंवार उल्लेख नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये 2014 साली करायच्या. परंतु ते नाव चिकट्याचं कारण काय होतं? बिकॉज यू डोंट टॉक सिरियसली. तुम्ही जर सिरियस बोलला असतात, सिरियस वागला असतात, आतापर्यंत 2004 सालापासून तुम्ही संसदेत आहात, इतक्या प्रदीर्घ काळात तुमचं एखादं भाषण गाजलंय, तुमची काही एखादी कृती गाजलेली आहे, तुम्ही काही सूचना केल्या आहेत एखाद्या बिलावर, त्या सिरियसली घेतल्या गेल्या आहेत. असं झालं असतं तर कदाचित तुम्हाला पप्पू हे नाव देणारे जे होते त्यांच्यावर टीका झाली असती. परंतु ते नाव तुम्हाला चिकटलं याचं कारण तुम्ही पप्पू सारखे वागलात. यू आर नॉट टेकन सिरियसली बिकॉज यू नेव्हर स्पोक सिरियसली. हा त्यातला भाग आहे. आणि बघा तुम्ही कृती काढून बघा. संसदेत डोळे मिचकावणे, डोळे मारणे, मरेच उठून विरोधी पक्षांनी जायचं आणि पंतप्रधानांना त्यांच्या खुर्चीवर जाऊन
त्यांच्या जागेवर जाऊन मिठी मारायची किंवा संसदेच्या बाहेर येऊन संसदेचे जे अध्यक्ष आहेत धनगड त्यांची वाटेल तशी नक्कल करायची किंवा माझ्याशी हात मिळवणी करताना तुमचा हात कसा होता आणि पंतप्रधानांची हात मिळवणी करताना तुमचा हात कसा होता याच्यावरून ओम बिर्ला हे जे विद्यमान संसदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर टिकाणी शेरेबाजी करायची. When I shook your hand, you stood straight like this and shook my hand. And when Modi ji shook your hand, you bowed down and shook his hand. आत्ताच या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. संसदीय परंपरा, त्याचे काही प्रोटोकॉल असतात, त्याचे काही रेकॉर्ड असतात, त्याचे काही नियम असतात, ते सगळे धाब्यावर बसवायचे आणि बाहेरच्या भाषणांमध्ये सुद्धा इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा, ऐसी मशीन लगाऊंगा, इस साइड से आलू घुसेगा, उस साइड से सोना निकलेगा. स्वतःच कबुली द्यायची, हा मैं पप्पू हूं, अशा प्रकारच्या भाषणांमुळे तुमचा सिरियसनेस जो आहे, जरी तुम्हाला पद मिळालं असलं विरोधी पक्षनेत्याचं आणि ते सुद्धा लोकसभेतल्या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पद जरी मिळालं असलं तरी यू आर नॉट टेकन सिरियसली. आणि त्याच्यामुळे काय होतं, याचं गांभीर्य संसदेचं आयुष्यात न बिंबल्यामुळे मग संसद वारंवार बंद पाडा, खंडित करा, बोलू देऊ नका. खरं तर संसदेचं अधिवेशन ही विरोधी पक्षांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी असते सरकारचे वाभाडे काढायची. आणि माध्यमात सर्वसाधारणपणे सरकारच्या विरोधात काही असेल तर ते पटकन छापलं जातं, त्याला पटकन प्रसिद्धी देखील मिळते. परंतु आपल्याकडे पाहताना तुम्हाला असं लक्षात येईल की संसदेचं अधिवेशनच चालू दिलं जात नाही. आपल्याला माहिती आहे की 2.5 लाख रुपये एका मिनिटाला एका संसदेचा, म्हणजे लोकसभेचा खर्च आहे, तेवढाच विधानसभेचा आहे. म्हणजे जवळपास 150-250 कोटी रुपये या अधिवेशनात आपल्याकडे खर्च झाले. परंतु संसद काही 5%, 10% सुद्धा चालली नाही. आणि जे सुद्धा अत्यंत महत्वाची अशी बिलं असताना या सगळ्याबद्दल शशी थरूर यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. Now, you may or may not like the idea of a parliamentary democracy, but if you have a parliament, this is how you should use it. By disrupting it day after day, washing out entire sessions, you are actually depriving the opposition of an opportunity to do all these things that I've mentioned to you. हे कधी होतं, जेव्हा तुम्ही चांदीचे आणि सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्माला येता आणि ग्राउंड वर्क तुम्ही केलेलं नसतं, तुम्ही ग्रामपंचायतीपासून वर आलेलं नसता, देशाचे भाग हिंडलेले नसता, त्यावेळेला हे सगळं तुमच्या मधून घडतं आणि म्हणूनच तुम्हाला सिरियसली घेतलं जात नाही. किंवा आता विरोधी पक्षांनी सरकारला विरोध करावं अशा अनेक गोष्टी घडत आहेत, परंतु त्या सभागृहाच्या पटलावर मांडण्याच्या ऐवजी कधी आपला गोल पोस्ट बदलत जायचं, कधी याच्यावर अमित शहानी बोललं पाहिजे, अमित शहा त्या झाल्यानंतर नाही तिथे नरेंद्र मोदीजी उपलब्ध असले पाहिजेत, तेही झाल्यानंतर मग आधी तुम्ही अयोध्येवर बोललं पाहिजे, नाही मग आता तुम्ही राजीनामाच दिला पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टींनी संसदीय परंपरांना एक प्रकारे आपण काळीमा फासत असतो, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्याही पेक्षा आणखीन एक आक्षेपार्ह आणि चिंताजनक प्रकार घडला तो काँग्रेसच्या मुख्यालयात. काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये 15 ऑगस्ट या आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम जो दरवर्षी भरतो, यावेळचे अध्यक्ष अर्थातच मल्लिकार्जुन खरगे होते. आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी ध्वजवंदन करताना, म्हणजेच एक प्रकारे ध्वज जेव्हा वरती गेला आणि तो फडकवत असताना लगेच बॅकग्राऊंडला वंदे मातरम सुरू झालं. आणि ते वंदे मातरम सुरू झाल्यानंतर त्याला जी 5 कडवी आहेत ती आता संसदेनं पारित केली आहेत. 16 तास याच्यावर चर्चा झालेली आहे की हे करावं न करावं. त्यावेळेला काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी त्याचा जो इतिहास आहे आणि त्याकरता काँग्रेसने काय काय केलं हे सगळं सांगितलं. म्हणजे तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची पूर्ण संधी आणि मुभा मिळाली होती. त्याच्यानंतर ते पारित झालेलं आहे की जर त्याचा सन्मान राखला गेला नाही, त्याला राष्ट्रगीताचा दर्जा आहे तो जर राखला गेला नाही तर त्या संदर्भात सक्त कारवाई आणि सक्त अशा स्वरूपाची सजा आहे. हे सगळं माहिती असताना सुद्धा सोनिया गांधी यांनी नेमकं काय केलं ते आपण पहिल्यांदा पाहूया. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, त्वं हि प्राण शरीरे बाहुते, तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तुम्हारी प्रतिमा गड़ी मंदिरे मंदिरे, वंदे मातरम. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमल दल विहारिणी. तुम्ही धर्म,
तुम्ही कर्मा ब्रह्मी प्राण शरीर पाहू दे तुम्ही मा शक्ती हृदय तुम्ही मा भक्ती तुम्हारे प्रतिमा गडी मंदिर. अर्थात यावर काँग्रेस बॅकफूटवर गेली, त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आणि सारवासारव करणे हे करावं लागलं. पण मूळ मुद्दा आहे की हे काँग्रेस, ज्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा गायलेलं होतं आणि ते लोकांच्या आग्रहास्तव गायलेलं होतं आणि त्यावेळच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी ती पॉप्युलर मागणी मान्य करून ते गायला सांगितलेलं होतं, वारंवार गायलं गेलं होतं. त्या वंदे मातरमला एवढा विरोध असायचं कारणच काय? याचं कारण 1937 साली जेव्हा वंदे मातरम राष्ट्रीय गीत असावं का या संदर्भात जेव्हा कमिटी स्थापन झाली तेव्हा असं लक्षात आलं की त्यातली जी 3 कडवी आहेत ती कडवी या देशाला, भारत मातेला अशा प्रकारे एक काय म्हणू आपण ज्याला वंदन करतात की ती लक्ष्मी आहे, ती दुर्गा आहे, ती सरस्वती आहे. आता या तिन्ही प्रतिमा आहेत, त्या मूर्तीपूजेचा भाग आहेत. यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातील. कांग्रेस ने जो भी किया है वो अपने वोट बैंक के लिए किया है, मुसलमानों को खुश करने के लिए किया है और जो संविधान में हमें धार्मिक आजादी दी है उसके लिए किया है. आणि त्यांच्या मतांचं लांगुलचालन करण्याचं धोरण आणि ते 1917 सालच्या अधिवेशनात सांगितलेलं होतं की या देशातल्या संसाधनांवर पहिला अधिकार कोणाचा आहे तर तो मुसलमानांचा आहे, ज्याची नंतर फक्त शब्द बदलला गेला आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना झालेला होता उल्लेख, आणि तो म्हणजे या देशातल्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे. आणि या मतपेटीच्या राजकारणातून 1937 साली यातली कडवी वगळण्यात आली आणि एक अर्धवट अशा स्वरूपाचं वंदे मातरम गायला गेलं. परंतु आता कायद्याने हे पारित करण्यात आले की हे संपूर्ण वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे, त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, परंतु तो या व्हिज्युअल्स मधून सन्मान राखला गेला नाही असं दिसेल. काँग्रेस अर्थातच बचावात्मक पवित्र्यात गेली. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी एक प्रकारे सोनिया गांधी संपूर्ण वंदे मातरम गायला विरोध करत होत्या याची कबुलीच दिली आहे. बघा काय म्हणाले काँग्रेसचे प्रवक्ते कि वो वंदे मातरम जो अभी पार्लियामेंट में जो पास हुआ, क्या हम लोगों ने पूरा गाया कि नहीं गाया? उसके बावजूद भी नेता हमारी रोकना चाह रही थी, उसके बावजूद भी हम लोगों ने गाना को पूरा किया. आता याच्यानंतर त्याचं प्रवक्तेपद राहतंय की नाही काय माहिती. हाच तर खरा सवाल आहे की आमच्या कुटुंबाच्या विचारसरणीला जे अमान्य आहे ते या संपूर्ण देशाला अमान्य आहे अशा स्वरूपाची ही भूमिका असल्यामुळेच तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी याला विरोध करत नव्हते ना. आणि त्यानंतर जी सारवासारव करण्यात आली जी जयराम रमेश यांनी केली, जयराम रमेश यांनी सांगितलं, बघा काय म्हणाले. क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे, सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो. आता मल्लिकार्जुन खरगे यांना जर खुर्ची पाहिजे होती वयोमानामुळे तर ती 3 मिनिटाच्या गाण्याकरता, राष्ट्रगीताकरता ते सुद्धा खुर्ची असेल तर ती आधी मागवायला पाहिजे होती आणि त्यानंतर ते उभं राहून जर भाषण करू शकत असतील, आदल्या दिवशीपर्यंत संसदेत बोलू शकत असतील, इतरत्र सर्व निदर्शनात जोरजोरात घोषणा देऊ शकत असतील, तर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ 3 मिनिटं त्यांना उभं राहता येत नाही यावर विश्वास तरी कसा ठेवणार. आणि मग यावर राजकारण सुरू झालं आणि प्रसिद्धीची नितांत गरज असणारे प्रशांत किशोर यांनी देखील वारात उडी घेतली. अगर सही में कांग्रेस के लोगों ने गलती की है तब तो बजाबता उस पर सरकार ने कानून बना दिया है, अगर आप अपमान कीजिएगा तो आप पर केस हो जाएगा. तो बयानबाजी करने के बजाय भाजपा को सोनिया गांधी पर केस करना चाहिए. हातखंडा कलाकार आहेत आणि ते म्हणजे प्रकाश राज. बघा काय म्हणालेत. One was the supreme leader who finally accepted that those who show dissent, who ask tough questions to the government for accountability or ask questions are dimakis. They have brain. After all these years of naming them urban Naxals, Viksit Virodhis, Kidas, cockroaches, now he has given us a title. Namakaran kiya hai, Dimagi Naxals. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ज्यांनी हे गीत लिहिलं आणि आनंद मठ या कादंबरीत पहिल्यांदा त्याचा समावेश झाला होता, नंतर चित्रपट निघाला, त्या चित्रपटात ते गायलं गेलं होतं. त्या
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे एक वंशज आहेत, सुमित्रो चट्टोपाध्याय, आणि ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी देखील या वादात उडी घेऊन याचा निषेध केला. बघा ते काय म्हणाले. कांग्रेस पार्टी ऑफिस में जो वंदे मातरम गाया जा रहा था, उसमें जो शर्मनाक बिहेवियर श्रीमती सोनिया गांधी जी ने की, ये वंदे मातरम के लिए एक अपमान है. एका राष्ट्रगीताचा सन्मान करताना आपण किती कोत्या मनोवृत्तीनं वागत असतो हेच या सगळ्यातून समोर येतं. याचा अर्थ काँग्रेसच्या मुख्यालयात घडलं ती संपूर्ण विचारधारेची अशा स्वरूपाची किंवा संपूर्ण भारतीय जनमानसाची प्रतिक्रिया आहे का? नाही. मी तुम्हाला एक दृश्य दाखवणार आहे. रस्त्यावरून वंदे मातरम हे गीत म्हणत काही तरुण जात होते. त्यावेळेला रस्त्यावर काहीतरी व्यवसाय करणारी, छोटा मोठा व्यवसाय करणारी अथवा भीक मागणारी अशी एक स्त्री होती. ती उभी राहिली, तिने सॅल्यूट केला आणि वंदे मातरमला आपली मानवंदना दिली. बघा. ही खरी देशभक्ती, हे खरंच देशप्रेम. त्या महिलेला कळलं की आपल्या देशाच्या राष्ट्रगीताला सन्मान कसा दिला पाहिजे. परंतु आमच्या राजकीय नेत्यांना त्यांच्या विचित्र भूमिकांमुळे, अहंकारामुळे, मनोवृत्तीमुळे मात्र ही गोष्ट कळत नाही. आणि तीच तर मानसिकता असते आणि त्यातून एक युद्धाचं तंत्र हाती लागतं आणि ते म्हणजे क्षुल्लकीकरण. म्हणजे एखाद्या मानचिन्हाचं क्षुल्लकीकरण करायचं, त्याला कप पदार्थ लेखायचं, त्याची खिल्ली उडवायची आणि त्यातून जनतेला उकसवायचं. जनतेचं मत नकारात्मक, विरोधात्मक असं तयार करायचं. अगदी पंतप्रधानांचा सुद्धा एकेरी उल्लेख करायचा. आणि हे कोण करतंय? जे सलग 100 निवडणुका हरले ते राहुल गांधी. आणि कोणाचा उल्लेख तसा केला जातोय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. बघा काय म्हणाले. मैं आपको बता रहा हूं, नरेंद्र मोदी रात को नहीं सोता है. उसके अलग अलग कारण है. उसका एक ऑब्वियस कारण है और उसके बहुत सारे हिडन कारण भी हैं. पण मला एक कळत नाही, अशा प्रकारची विधानं येत असताना भारतीय जनता पक्षाकडून एक तिखट अशा स्वरूपाचा प्रतिकार का बरं होत नाहीये? काही येतंय समोर ते काय फिडेल कॅस्ट्रो यांनी इंदिरा गांधी तत्कालीन पंतप्रधान यांना कसं मिठी मारली होती किंवा नेहमीच असलेलं नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांचे काही फोटो किंवा इतर काही गोष्टी, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मूळ वृत्ती जी आहे त्या वृत्तीवर अटॅक केला गेलेला आहे असं स्वरूप काही दिसत नाही. कदाचित भारतीय जनता पक्षासाठी राहुल गांधी हे एक प्रचाराचा ऍसेट आहेत, किंवा निवडणुकीच्या काळात उपयुक्त अशा स्वरूपाची खाद्यसामुग्री ते पुरवत असतात, रसद पुरवत असतात आणि त्यांच्या पराभवाला ते कारणीभूत होत असतात काँग्रेसच्या. म्हणून त्यांना जोजवलं जातंय की काय. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. असं मला वाटतं. याचं कारण त्यांच्या विरोधात हेट स्पीचचा जो खटला होता त्यात उत्तर प्रदेशनी ॲफिडेव्हिट फाईल आपलं कन्सेंट दिला नाही म्हणून तो खटला आता रद्दबादल झालाय. रॉबर्ट वड्रा यांचे हरियाणातले जे लँड डील्स होते तेही कन्क्लुसिव्ह झालेले नाही आहेत. राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा एक मुद्दा होता, त्याचंही काही पुढे आपल्याला होताना दिसत नाही. नॅशनल हेराल्ड केसमध्ये नेमकं पुढे काय झालं? ओपन अँड शट केस आहे असं काँग्रेसचे काही नेते खासगीत मला सांगायचे, त्याचंही पुढे काय झालं मला माहिती नाही. बहुधा राहुल गांधी हे काँग्रेसला जेवढी गरज आहे त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला त्यांची गरज आहे की काय जास्त, असं आता वाटायला लागलेलं आहे. मला याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. हा विचार आला कुठून? तर ज्याचं उत्तर मला सापडतं ते योगेंद्र यादव यांच्या त्या आर्टिकलमध्ये आणि योगेंद्र यादव यांच्या त्या मुलाखतीमध्ये ज्यात ते स्पष्टपणे म्हणतायत. ऐका. मैं काफी वक्त से कह रहा हूं कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा, इलेक्शन से तय नहीं होगा, रेजिस्टेंस से तय होगा. अब संसद नहीं सड़क तय करेगी. म्हणजे याचाच अर्थ संसदेनं दिलेलं आंदोलनाचं शस्त्र जे आहे
त्या शस्त्राचा वापर करून आम्ही संसदच प्रभावहीन करणार, निवडणुका याचं महत्व जाऊन आता प्रतिरोध म्हणजे रेझिस्टन्स, कोण कोणाला जास्त ताकदीनं लढतो रस्त्यावर, यावर सगळं ठरणार. या गोष्टींचं जेव्हा तुमच्या मनावर गारूड येतं आणि त्यातून तुम्ही प्रोग्रॅम्ड सारखे वागायला लागता, यावरच नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना कडाडून टीका केली आणि त्यांचा उल्लेख दिमागी नक्सल असा केला. बघा पंतप्रधान नेमकं काय म्हणाले. इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा. ही गोष्ट पंतप्रधान पहिल्यांदा सांगतायत अशा स्वरूपातला भाग नाही. आपल्याकडे यापूर्वी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी सांगितली होती की आपल्याला अडीच शक्तींकडून धोका आहे. एक चीन, दुसरा पाकिस्तान आणि अर्धा या देशाच्या विरोधात असलेले नागरिक. 370 रद्द झाल्यानंतरही जम्मू काश्मीर मधल्या काही भागांमध्ये, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये असे काही गावं आहेत, अशा काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये भारत विरोधी अशा शक्तींना थारा दिला जातो. ही वस्तुस्थिती आहे. पण आज बहुतांशी काश्मीर शांत आहे. जमिनीवरचा जो नक्षलवाद होता की ज्याला आपण नेपाळ पासून इकडे खाली आंध्र प्रदेशापर्यंतचा आलेला रेड कॉरिडॉर म्हणायचो, तो रेड कॉरिडॉर आता उद्ध्वस्त झाला. बहुतांशी नक्षलवाद्यांनी शरण पत्करली. इतकंच नाही तर त्यांनी राष्ट्रीय प्रवाहात स्वतःला समर्पित केलेलं आहे, त्यांनी शस्त्रार्पण केलेलं आहे. ज्या उलट काही महिला याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या नक्षली मुवमेंटमध्ये, त्यांचा तर परवा एक चक्क रॅम्प वॉक सुद्धा झाला आणि जगासमोर एक वेगळा आदर्श पुनर्वसनाचा आपल्या समोर आला. त्यामुळे काश्मीर शांत, रस्त्यावरचा जंगलातला नक्षलवाद हा पूर्णपणे नष्ट झालेला. अशा वेळेला देशात अराजक माचवण्याकरता विचारी विखारी किंवा अविचारी विखारी अशा स्वरूपाची रिएन्फोर्समेंट फोर्स इथं टाकण्यात येते आणि मग ती फोर्स इथं ऍप तयार करते. ती इथे छोट्या छोट्या ग्रुपमध्ये मानसिक परिवर्तनाची अशी एक काय म्हणू आपण ज्याला आंदोलन उभं करते आणि अँटी इंडिया सेंटिमेंट्स त्या एजिटेटेड तरुणांमध्ये त्यांच्यात आत घुसवायचा प्रयत्न करते. ही जी तुम्ही जंतर मंतरवर अभद्र भाषा ऐकली होती ना, ही भाषा या अशा सोशल मीडियाच्या आणि सिव्हिल सोसायटी मुवमेंटच्या आधी तुम्ही पाहिली होती का हो? ही जी भाषा आलेली आहे ना, ही भाषा एका प्रोग्रॅम्ड ब्रेन वॉशचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणते. त्यालाच पंतप्रधानांनी दिमागी नक्सल अशा स्वरूपाची एक उपमा दिली. म्हणजे कोण? द दोज हु आर प्रोग्रॅम्ड अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, अगेन्स्ट द आयडिया ऑफ इंडिया. एक लक्षात घ्या, सरकारच्या विरोधाचा मुद्दा नाहीये, पण त्या विरोधाचे मार्ग, त्या विरोधाचं कारण आणि त्या विरोधाचा हत्यार म्हणून वापर जो केला जातोय त्याच्याविषयी गोष्टी बोलल्या जात आहेत. हीच ती सिव्हिल सोसायटी मुवमेंट, रस्त्यावरची, जंगलातली, रेड कॉरिडॉर मधली नक्सल मुवमेंट थंड झाल्यानंतर, नष्ट झाल्यानंतर मग आता काय, तर ही अशा स्वरूपाची ब्रेन वॉश केलेली तरुण मुलं, हीच एक प्रकारची सिव्हिल सोसायटी मुवमेंट. जे जंगलामधले नक्षलवादी काम करायचे देशविरोधी, तशा स्वरूपाची कामं करण्याकरता ह्या तरुणांना प्रोग्रॅम केलं जातं, या शक्तींना प्रोग्रॅम केलं जातं. फक्त तरुणच नाही, त्याच्यामध्ये अनेक वृद्ध लोक पण आहेत. यांना प्रोग्रॅम केलं जातं. एक प्रकारच्या गोष्टी त्यांच्यावर हॅमर केल्या जाऊन त्यांना एक प्रकारे दिमागी नक्सल बनवलं जातं. ही जी देशाच्या विरोधातली मानसिकता, ज्याला खत पाणी घातलं जातं, याच्यातून नकारात्मक अशी मनोवृत्ती घडवली जाते आणि देशविघातक गोष्टी करण्याकरता म्हणून त्यांना प्रेरित आणि प्रवृत्त केलं जातं. याच्याविषयी पंतप्रधानांनी आक्षेप घेतला आणि हेच ते नक्षलवादाचं नवरूप, जे नवरूप म्हणजे दिमागी नक्षलवाद, की ज्याच्यात ब्रेन वॉश हे सर्वात मोठं हत्यार आहे. परंतु पंतप्रधानांच्या या वक्तव्याला अगदी ट्विट द्यायचा प्रयत्न झाला आणि ते अपेक्षित होतं. लगेच चिदंबरम यांचं ट्विट आलं आणि एक्सवर त्यांनी लिहिलं की होय, मी दिमागी नक्सल आहे. एक फार मोठे पत्रकार आहेत, त्यांनी आपल्या विचारांचे दीप प्रज्वलित केले आणि त्यांनी सांगितलं, सरकारला विरोध करणं म्हणजे आम्ही दिमागी नक्सल आहोत का? आपको याद होगा इस भाषण में प्रधानमंत्री ने एक शब्द का इस्तेमाल किया, दिमागी नक्सल.
उन्होंने कहा हमने नक्सलवाद को तो टक्कर दी है, लेकिन दिमागी नक्सल अभी भी है और उनको हमें टक्कर देनी है और उनको चुनौती देना है, उनको आइडेंटिफाई करना है। अब क्या हम प्रधानमंत्री जी का ये कहना है कि जो भी सरकार का विरोध करता है वो दिमागी नक्सल है? एक लक्षात घ्या, पंतप्रधान कोणत्या गोष्टीला दिमागी नक्सल म्हणाले होते आणि कोणत्या गोष्टी करता म्हणून तुम्ही आता त्याचं लेबल लावून जनतेला पुन्हा एकदा गुमराह करायला बघताय. प्रेक्षको, हेच ते कथ्याचं युद्ध. आणि हे कोणत्या वेळी खेळलं जातंय तर ज्या वेळेला आपण एका अत्यंत नाजूक अशा आणि कठीण अशा प्रसंगातून जातोय. एकीकडे इराण अमेरिकेचं युद्ध, त्यामुळे असलेलं ट्रेड प्रेशर, आपण त्यातून मार्ग काढला. आज अनेक क्षेत्रातल्या संधी भारताचं दार ठोठवत आहेत. तशाच अनेक प्रकारचे धोके देखील आम्हाला संभवत आहेत. चीन आणि अमेरिका हे तर नोन आहेत, माहिती असलेले आहेत, परंतु या देशांतर्गत असलेल्या शक्ती आमच्यावर कशी कुरघोडी करायचा प्रयत्न करतायत हे या निमित्ताने समोर येत आहे. मग या काळातली आमची स्ट्रेंथ ती कोणती? तर ती स्ट्रेंथ म्हणजे आम्ही एकत्र असणं, युनिटी. ही युनिटी सर्वात महत्वाची. आणि त्याहीपेक्षा सुद्धा हा देश कशा करताय, या देशाच्या परंपरा, या देशाची सन्मान चिन्ह, याविषयी आमच्या मनामध्ये आदर असणं, याला विलक्षण महत्व आहे. आणि विकनेस हा एकच, आणि तो म्हणजे आमच्यातलेच असे की जे या देशाच्या आयडियाच्या विरोधात, या देशाच्या संकल्पनेच्या विरोधात असे ब्रेनवॉश होतात आणि देशविघाती कृत्य नकळतपणे त्यांच्या हातून घडत जातात. याचा उल्लेख स्नेक्स इन गँजेस असा केला जातो. एक प्रकारे तेच म्हणजे दिमागी नक्सल. प्रेक्षको, हा सगळा तिन्ही गोष्टींचा हिशोब तुमच्या समोर मांडला. याचं कारण दिमागी नक्सल याची जी प्रतिक्रिया आली त्यालाही डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला. वंदे मातरमचा अपमान झाला, त्यालाही डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला गेला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी यांनी रचनात्मक काँग्रेस या कार्यक्रमात ज्या प्रकारची वक्तव्य केली त्याच्यावरूनही डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला. ते डिक्लटर करून तुमच्या समोर मांडणं हे मला अत्यंत महत्वाचं वाटलं. अनेकांनी तशा सूचना देखील केल्या. म्हणून हा कार्यक्रम, हा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये जरूर लिहा. पण लिहिताना आपली सभ्यता अजिबात सोडू नका. अशाच प्रकारचे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, प्रेरित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.